काय गणित क्रमांक 92 है ना. काय म्हटलं, 15 सेकंदाचे 30 सेकंदाशी गुणोत्तर काढा. म्हणजे साहजिकच तुम्हाला काय दिलं, 15 सेकंद आणि इकडे किती दिले, 30 सेकंद. म्हणजे 15 सेकंदचे 30 सेकंदची काय काढणे, प्रमाण. असं म्हणजे इथं भाग जाते, 15 1 15, 15 2 30, किती येते प्रमाण, 1 2. बस असं सिंपल. 15 सेकंदचे 30 सेकंदची प्रमाण 1 2 अशा पद्धतीनं है ना. ठीक, समजत आहे. समजा आता दुसरं म्हणते की 20 सेकंदचे 1 मिनिटाचे गुणोत्तर काढा. म्हणजे यांनी काय म्हटलं, 20 सेकंद चे 1 मिनिट. मग आता इथं सेकंद आहे तर इथं पण काय पाहिजे, सेकंद. म्हणून या गणितात 20 सेकंद आणि इकडं काय म्हणा लागत, 60 सेकंद. बस असं म्हणणे. मग आता 20 1 20, 20 3 60, किती मग 1 3. हे आपलं गणित म्हणा लागत है ना. ठीक, याचं हे उत्तर. ओके, समजत आहे. सोपा प्रकार आहे, काही कठीण नाही. तर 50 ग्रॅमचे 5 किलोग्रॅमचे प्रमाण काढा. आता 50 ग्रॅम है ना, ग्रॅम दिलाय चे 5 किलोग्रॅम असं गणित आहे ना. प्रमाण काढायचं. मग डायरेक्ट भाग देता येत नाही. पहिले 5 किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करणे. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. म्हणून 50 ग्रॅम आणि इकडं काय म्हणायला लागत, 5000 है ना किलोग्रॅम. ओके, ठीक. मग इथं काय होते, 0 0 कॅन्सल. 5 किती रे, 100. म्हणून 1 किती आपल्या गणिताचं उत्तर 100 या स्वरूपात. ठीक आहे, चालेल, समजते. 4 लिटरचे 16 मिलीलिटरशी गुणोत्तर काढा. म्हणजे गणितात दिलं 4 लिटर चे 1600 मिलीलिटर है ना, मिलीलिटर. मग आता पहिले 4 लिटरचं रूपांतर कशात करणे, मिलीलिटर मध्ये, किंवा मिलीलिटरचं रूपांतर कशात करणे, लिटर मध्ये. मग पहा, तुम्हाला काही दिलं काय, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. म्हणजे हे लक्षात ठेव जा की 1 लिटर म्हणजे काय होते, 1000 मिलीलिटर. म्हटलं बस, हे पाठ ठेवायचं. मग आता 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. तर 1600 मिलीलिटर म्हणजे किती लिटर, असंही म्हणू शकता. एक तर लिटर मध्ये रूपांतर करा किंवा या लिटरचं रूपांतर मिलीलिटर मध्ये करा. मग हे सोपं जाते. समजा 4 लिटर म्हणजे 4000 मिलीलिटर. मग इथं काही 4000 मिलीलिटर आणि इकडे किती आहे, 1600 मिलीलिटर. मग हे 0 0 कॅन्सल. आता भाग जाते, कितीचा, 4चा, 8चा है ना. 8 2 16, 8 5 40. म्हणून गुणोत्तर किती, 5 2. आपल्या गणिताचं उत्तर करता येईल. बस ठीक आहे, मग हे लिहून घ्या. आता 6 महिन्याचे 2.12 वर्षाशी. म्हणजे 6 महिने याचं कोणासोबत, 2.12 वर्षाशी है ना. काय करायचंय, प्रमाण. मग आता 6 महिने, मग या वर्षाचं रूपांतर महिन्यात करणे. म्हणजे 6 महिने ठेवू आणि 2 2 4 1 502 वर्ष आहे. वर्षाला गुणेला 12 केलं तर कशात रूपांतर होते, महिन्यात है ना. म्हणून 2 2 4 1 5, 502 गुणेला किती मग 12. एवढे काय झाले महिने, बेसक 12. म्हणजे हे 6 महिने आणि 6 5 30 महिने. येते लक्षात. मग 6 1 6, 6 5 30 यांचं प्रमाण किती, 1 असं. चला घ्या मग.